प्रकटीकरण 5 अध्याय 9 ते 10 वाचूया आणि मग पुढे जाऊया आपण तिथून. ते नवे गीत गाऊन म्हणतात हा गुंडाळी घ्याव्यात तिचे शिक्के. आपण पाहतो इथं की येशू ख्रिस्त ज्यावेळेस पृथ्वीवरून आपलं काम कार्य करून स्वर्गामध्ये उचलला गेला, त्या स्वर्गामध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस परमेश्वराच्या उजव्या हातात गुंडाळी होती, ती गुंडाळी घेण्यास योग्य ठरला गेला तो. आणि उजव्या परमेश्वराच्या उजवीकडच्या सिंहासनावरती जो बसायची वेळ आहे ती योहान स्वर्गामध्ये पाहते. आपण मागच्या वेळेसच पाहिलं होतं. आणि इथं आपण पाहतो की हे 4 आज्ञे देवदूत 24 वडील काय करतात, ते स्तुत्याराधना करत त्याला नमन करतात. आणि त्या ठिकाणी जे 4थ्या अध्यायामध्ये परमेश्वराला नमन करताना हे लोक दिसतात, तेच 4थ्या अध्यायामध्ये म्हणतात परमेश्वराला की ही सृष्टी संपूर्ण तू उत्पन्न केलेली आहे, रचली तू उत्पन्न केलेली आहे, सर्व तुझ्या इच्छे योजनेप्रमाणे घडलेले आहे, म्हणून परमेश्वराला नमन करतात. आता 5व्या अध्यायामध्ये ते येशू ख्रिस्ताला सुद्धा नमन करतात परमेश्वरा समक्ष. म्हणजे यावर काय दिसतंय आपल्याला की स्वर्गामध्ये केवळ 2च अशी सिंहासने की ज्या 2 सिंहासनामध्ये जे 2 सिंहासना समोर स्वर्ग नमन करतो आणि पृथ्वी सुद्धा त्याला नमन करू शकते. प्रेज द लॉर्ड. 2च व्यक्ती आहे की जे नमन करण्याच्या योग्यतेचे आहे स्वर्गामध्ये. जरी पृथ्वी पाहत नसली तरी योहान दाखवतोय की ह्या पृथ्वी तलावरती कुठला संत व्यक्ती मनुष्य या सूर्य चंद्र तारे या माणसाने घडवलेली कुठलीही गोष्ट ही नमन करण्याच्या लायकीची नाहीये. ती सर्व निर्मित आहे. नमन करणारे कोण आहे? येशू ख्रिस्त आणि परमेश्वर. आता काय झालेले, येशू ख्रिस्ता मार्फतच परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे येशू पृथ्वीवरून ज्यावेळेस येशू हे नाव घेतलं जाईल त्यावेळेस येशू आमच्या मध्यस्थीसाठी स्वर्गामध्ये परमेश्वराच्या उजवीकडं महायाजक असा बसलेला आहे. मागच्या वेळेसच पाहिलं आपण प्रभू भोजनाच्या वेळेस की पृथ्वीचा कुठलाही याजक योग्य नव्हता, बरोबर आहे ना. तर स्वर्गातून परमेश्वराने काय केलं, त्याचा याजक पाठवला, महायाजक, एकुलता एक पुत्र म्हणून. आता त्याचं कार्य पूर्ण झाले. तो 5व्या अध्यायामध्ये प्रगटीकरणाच्या स्वर्गामध्ये आपण त्याचं कार्य पूर्ण करून स्वर्गामध्ये गेलेलं आपण पाहतो. आणि मग आपण पाहतो की 24 वडील आणि आद्य देवदूत आणि आयुक्तच्या आयुक्त सहस्र देवदूत त्याला नमन करताना आपण पाहतो. म्हणजे पृथ्वीने सुद्धा काय करायचं, येशूच्या नावात परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. या पृथ्वी तलावरती जे दगड मातीचं बांधलेलं जे मंदिर होतं इस्रायल राष्ट्रातलं, आता ते मंदिर काय झालेले, ते आता त्याची स्थापना ही बंद झालेली आहे. आता मानवाचं शरीरच परमेश्वराचं मंदिर झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग आपण पुढे पाहणार आहोत. आपण आता मी तो घेत नाही कारण ते पुढच्या ह्याच्यामध्ये येणार आहे. तर आता काय होणार आहे की आता मानवाचे शरीर परमेश्वराचं मंदिर झाल्याने आता जे मानवी व्यक्ती ज्यावेळेस येशूच्या नावात प्रार्थना करत ती स्वर्गामध्ये पोहोचली जाईल. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून म्हटलेलं की त्याच्या रक्ताने काय केलेलं आहे, घेतलेलं आहे आणि परमेश्वरासमोर सादर करण्यात आलेलं आहे तुम्हाला मला. प्रेज द लॉर्ड. पुढचं वचन 10वं वचन. आणि आमच्या देवासाठी त्यास राज्य व याजक असे केले आहे. आमच्या देवासाठी त्यास काय केलेले, राज्य म्हणजे किंगडम, आणि काय केलेले याजक. याजकीय सेवा म्हणजे अर्पणाची सेवा, या आज्ञापालनाची सेवा, या पृथ्वीवरती सेवा करण्याची सेवा. प्रेज द लॉर्ड. ही याजकाची सेवा असते, समर्पित सेवा ज्याला म्हणतो. म्हणजे प्रत्येक पृथ्वीवरचा मनुष्य हा काय झालेला आता याजकीय याजक झालाय आणि त्याने पृथ्वीवरती आता परमेश्वराचं राज्य स्थापन करण्याची वेळ सुरू झालेली आहे. येशू ख्रिस्ताने सांगितलं ना त्यांना की वाट बघा पवित्र आत्म्याची, मग यरुशलेम मधून गालिलामध्ये आणि मग शमरोनामध्ये आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत काय करा तुम्ही,
माझी सुवार्थ गाजवा. आणि मग अनेक चिन्ह चमत्कार तुम्ही करू शकता, त्यासाठी पवित्र आत्मा येणार होता. प्रेज द लॉर्ड. तो काळ जो आहे ह्या 5व्या अध्यायामध्ये आपण पाहते. प्रेज द लॉर्ड. आणि मग आपण पाहतो की राज्य याजक, परत एकदा वाचा ते वचन प्लीज. आणि काय राज्य व याजक असे केले आहे. आम्ही ते पृथ्वीवर राज्य करतो. ते पृथ्वीवरती काय करतील? राज्य करतील. प्रेज द लॉर्ड. आम्हाला केवळ याजक आणि राजकीय सेवा पाठवलेले नाहीये, तर आम्हाला काय केलेले? पृथ्वीवरती राज्य करण्यासाठी पाठवलेले. प्रेज द लॉर्ड. याजकाचं काम काय? समर्पित होणं. आणि किंगडमचं काम काय? राज्य स्थापन करायचं. देवाचं राज्य जसं स्वर्गात तसं पृथ्वीवरती त्याच्या इच्छेप्रमाणे करणारे कोण आहोत? तुम्ही आणि मी. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्हाला त्यांनी निवडलेले आहे आणि या पृथ्वी तलावरती एका पर्पज साठी, एका उद्देशासाठी पाठवण्यात आलेले आहे आपल्याला. मग आपण ती परमेश्वराची ती धाव आहे ती पूर्ण करतोय का नाही हे आम्हाला पाहणं गरजेचं आहे. कारण राज्य आणि याजकाची सेवा तर आता येशू ख्रिस्त स्वर्गात परमेश्वराच्या उजवीकडे तर बसलेला आहे. पवित्र आत्मा आमच्या मध्यस्थीसाठी आलेला आहे. देवदूत आमच्या मध्यस्थीसाठी आहे. बरोबर आहे. येशू ख्रिस्त आमचा महायाजक परमेश्वराच्या उजवीकडे बसलेला आहे. हे सर्व गोष्टी परमेश्वराच्या योजनेनुसार रेडी झालेल्या आहेत. पण ते तोपर्यंत पूर्ण होणार नाही ज्यावेळेस पृथ्वीवरचा मी या तुम्ही जे याजक आहे ते राज्य स्थापना करण्यासाठी बाहेर पडत नाही. ते राज्य करण्यासाठी आपले शरीर समर्पित करत नाही. ते राज्य करण्यासाठी परमेश्वराची इच्छा योजना आपल्या जीवनामध्ये काय ते ओळखत नाही. तोपर्यंत देवाचं राज्याचे वाटेकरू, या देवाच्या राज्याचे सोल्जर, या देवाच्या राज्याचे याजक आम्ही होऊ शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. मला या पृथ्वी तलावरती का पाठवलेले हे मला नीट समजून घेणं गरजेचं आहे. आपण पाहूया याकोबाचं पत्र याचा 3रा अध्याय 14-15 हे वचन. त्याचा स्वभाव आहे तर ताठा मिळवू नका व सत्याविरुद्ध लबाडी करू नका. हे ज्ञान वरून उतरत नाही. आता एक मिनिट. पण तुमच्या मनात तीव्र मत्सर तट पाडण्याचा स्वभाव आहे तर काय करा? ताठा मिळवू नका, सत्याविरुद्ध लबाडी करू नका. हे याकोब कोणाला लिहिते? विश्वासणाऱ्यांना लिहिते. नीट पहा कसं आहे. जगिक मनुष्य हा अंधाराच्या सत्तेखाली जगिक मनुष्य आपण पाहतो. त्याच्यामध्ये अज्ञाने या वेगवेगळे न्यायालय आणि जगिक मनुष्य हा 5 सेन्सेस जे असतात शरीराचे सेन्सेस त्याद्वारे चालतो. पण विश्वासणारा कशावर चालतो? वचनावरती असलेला विश्वासाने चालतो. प्रेज द लॉर्ड. फेथने चालतो विश्वासणारा. आम्हाला दिसत नसलं तरी वचनावरती आम्ही विश्वासाने परमेश्वराच्या वचनावरती भरोसा ठेवून आम्ही चालतो. तर जगिक मनुष्य सेन्सेसद्वारे जे त्याच्या जीवाला आकलन होतं ज्ञान तिने चालत असतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून इथं 2 डिफरन्स आपण पाहतो. कारण जगिक मनुष्य जो आहे आत्मिक गोष्टी ओळखू शकत नाहीये. कुमारी मरियेच्या उदरी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला हे त्याला फिजिकल माइंडनी या सेन्सेसनी तो ओळखू शकत नाही. या त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालं त्याला सेन्स होत नाहीये. एखादा म्हणतो की भूत अशुद्ध शक्ती असणं, या अशुद्ध शक्ती एखाद्यामधून निघणं, ते म्हणतात हे अंधविश्वास आहे. अशुद्ध शक्ती असतच नाहीये. पण बायबल त्याच्याबद्दल सांगतं. बायबल सैतानाबद्दल सांगतं. बायबल अशुद्ध शक्तीबद्दल सांगतं. मग जर बायबल सांगतंय या वचनामध्ये सांगतंय तर ते आहे का नाही? आहे ना. पण जे काही मनुष्य ते मानत नाही. पण आत्मिक मनुष्याला त्या गोष्टीचं ज्ञान असल्यामुळं तो आपल्या शरीराची ठेवण या वचनानुसार आपल्या शरीराला अशा प्रकारे तयार करतो की ह्या सर्वाचा हल्ला आपल्या फिजिकल जीवावरती, या फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये, या आमच्या स्पिरिच्युअल धावेमध्ये होऊ नये म्हणून तो तिची तजवीज करू शकतो. कारण हे जे ज्ञान आहे हे स्वर्गातून आलेलं ज्ञान आहे. प्रेज द लॉर्ड. आणि वचन सांगतंय की तीव्र मत्सर आणि तट पाडण्याचा स्वभाव आहे. ताठा मिळवू नका तर सत्तेविरुद्ध लबाडी करू नका. म्हणजे आम्ही जरी जगिक म्हणजे स्पिरिच्युअली असलो, या विश्वासणाऱ्यामध्ये असलो, ते आम्हाला अजून
आमच्या जीवनामध्ये, आमच्या स्वभावामध्ये बदल करणं सुद्धा गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये असे आमचे स्वभाव आहे जे परमेश्वराच्या योजनेनुसार नाहीये, या अजून ते जगिक आहे, बरोबर. आणि जगिक स्वभाव असल्यामुळं ते आमच्या स्पिरिच्युअली धावेमध्ये, या इव्हन फिजिकल धावेमध्ये आम्हाला अडखळण करू शकतात, या आमची धाव कमकुवत करू शकतात, या आमची धाव रोखू शकतात. प्रेज लॉर्ड. म्हणून आम्हाला त्या स्वभावामध्ये डागडुजी करणं, या तो स्वभाव बदलून टाकण्यासाठी आम्हाला देवाच्या वचनाची आणि पवित्र आत्म्याची मदत हवी. प्रेज लॉर्ड. आणि ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाची पवित्र आत्म्याची मदत घेतो त्यावेळेस परमेश्वराचं आत्मिक ज्ञान आणि परमेश्वराचा आत्मिक स्वभाव आमच्या जीवनामध्ये वचनाच्या द्वारे कार्य करायला लागतो. आणि परमेश्वराच्या त्या स्वभावानुसार आमचा सुद्धा स्वभाव काय होईल, बदलायला लागतो पवित्र आत्म्याच्या मदतीने, पवित्र आत्म्याच्या साह्याने. तर ताठा मिळू नका, या मत्सर तट पाडण्याचा स्वभाव जो आहे हा जुना एक दैहिक मनुष्य त्याच्यामध्ये असलेला स्वभाव आहे. प्रेज लॉर्ड. जो आम्ही पूर्वी ज्याला म्हणतो आम्ही पापी होतो येशू ख्रिस्ताला स्वीकार करण्याच्या आधी, आणि देवासमोर उभं राहण्याच्या लायकीचं नव्हतं. भले आमच्याकडे पैसा असू दे, कला असू दे, सत्ता असू दे, क्षमता असू दे, आणि पापामुळे परमेश्वराने नाकारलेले, धिक्कारलेले होतो आपण. पण येशू ख्रिस्ताचा ज्यावेळेस आम्ही तारणार म्हणून स्वीकार करतो त्यावेळेस परमेश्वराच्या दये कृपेमुळं आमच्या पापाची आणि आमच्या शापाची काय होती, क्षमा होती. आम्ही परमेश्वराच्या राज्याचे पुत्र होतो आणि राज्य व याजकाचे भागीदारी होतो. प्रेज लॉर्ड. इथून आमची धाव काय होती, सुरुवात होती. पण जुना जो मनुष्य अजून मेलेला, आजचा जो जुना मनुष्य हा अजून मेलेला नाहीये. त्या जुन्या मनुष्याला आम्हाला अजून क्रूस खांबावरती टाकणं गरजेचं आहे. म्हणून म्हणतो ताठा विरू नका, सत्याविरुद्ध लढाई करू नका. प्रेज लॉर्ड. बरोबर आहे. म्हणून हा स्वभाव आमचा बदलणं गरजेचं आहे, ही कृती बदलणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्हाला वचनामध्ये बसणं गरजेचं आहे. आम्हाला देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे पवित्र आत्मा ज्याप्रमाणे शिकवतो त्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये, स्वभावामध्ये बदल घडून आणणं गरजेचं आहे. हे नित्य नियमच आहे, डेली रुटीन आहे. प्रेज लॉर्ड. डेली थोड्या अंशाने आम्ही बदलत जातो. प्रेज लॉर्ड. पुढे वाचा. हे जे ज्ञान आहे, तट म्हणा, मत्सर म्हणा, पापी स्वभाव म्हणा, व्यभिचार म्हणा, मोह म्हणा. इव्हन मोहाला काय म्हटलेले माहिती का, मोहाला मूर्ती पूजा म्हटलेले. प्रेज लॉर्ड. मोह जो आहे ना, एखादा मूर्ती पूजा, मोह याचा अर्थ काय, एखाद्या गोष्टीचं एवढा मोह होणं की त्या व्यक्ती त्या मोहाला आम्ही देवासारखं, त्या मोहाला देवासारखं ट्रीट करतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं समजा व्यसन असेल, तो व्यसनामध्ये एवढा जखलून गेलेला असतो की ते व्यसनच देव असं त्याच्या शरीरामध्ये बनतं. किती वेळ झाली, या तो टाइम झाला की त्याला त्या व्यसनाची ओढ लागती आणि तो त्याकडे आकर्षित होतो. म्हणजे त्या व्यसन काय होतं, त्याचा देव होतो. म्हणजे मोहाला सुद्धा काय म्हटलेलं, देव होतो. म्हणून मोह घालणं कोणाचं कार्य आहे, सैतानाचं काम आहे. म्हणून म्हणतो हे जे ज्ञान आहे, या दैहिक जो आमचा स्वभाव आहे हा कुठून आहे, अहिक आहे, इंद्रियजन आहे. इंद्रियजन याचा अर्थ 5 सेन्सेस द्वारे. आपण डोळ्याने बघतो, एखादी गोष्ट डोळ्याने बघतो, त्यावेळी डोळ्याने बघितल्यावर आपल्याला एखादी आग लागलेली दिसते तर प्रथमतः आमच्या अंतःकरणामध्ये भीती उत्पन्न होते, कारण आग डोळ्याने दिसते, बरोबर. तर भीती उत्पन्न मात्र कुठं होते, आपल्या शरीरामध्ये भीती उत्पन्न होते. आगे म्हटल्यावरती भीती उत्पन्न होते. पण सेन्सेसद्वारे एखाद्या व्यक्तीचं ट्रेनिंग असेल, तो भीती होऊन तो पळून जाणार नाही. तर आग कशी विझवतो ह्याकडे. आता एखादा जर फायर ब्रिगेडचा आला व्यक्ती, त्याला ट्रेनिंग कसलं मिळालेलं असतं, आग विझवण्याचं. आता तिने जर आग पाहिली तर त्याला ते ट्रेनिंग मिळाल्याप्रमाणे तो काय करणार, आग विझवायचा प्रयत्न करणार. तो सामान्य लोकांसारखं पळून जाणार नाही. बरोबर आहे ना. म्हणजे कसं आहे की त्याला तो का आगीबरोबर सामना करू शकतो की तिने ते ट्रेनिंग घेतलेले. तसंच आमच्या दैहिक स्वभाव आहे, जे इंद्रियजन आमचे स्वभाव आहे ना, या विरुद्ध जर परमेश्वराच्या वचना प्रार्थनेद्वारे आम्ही जर आमच्या शरीराला ट्रेनिंग दिलं, आमच्या शरीरामध्ये ते परमेश्वराचा, येशू ख्रिस्ताचा स्वभाव जर रुजू दिला ना,
तर आम्ही ह्या जे जगिक या ऐहिक या सैतानाकडचा असलेला जो स्वभाव आहे ना, या विरुद्ध उभं राहू शकतो आणि ह्या विरुद्ध परमेश्वराच्या प्रीती, आनंद, शांती, विश्वास, इंद्रियमन, क्षमा ह्याने काय करू शकतो, आमच्या जो शारीरिक स्वभाव आहे या दैहिक स्वभाव आहे या आमचा जो जुना मनुष्य आहे ना, त्याच्याऐवजी आम्ही येशू ख्रिस्ताचा स्वभाव धारण करू शकतो आणि परमेश्वराच्या वाटचालीमध्ये या जे याजक आणि राज्य जे काम आमच्यावरती सोपवले ना, ते योग्य प्रकारे करू शकतो. कारण आमचा स्वभाव आमच्या स्पिरिच्युअली धावेला, इव्हन फिजिकल धावेला अडखळून ठेवू शकतो. काही वेळेस असं होतं की एखाद्या कामावरती पण रागामुळं आपण बॉसचा विश्वास जोगवू शकतो. एखाद्या व्यक्तीला राग असतो आणि बॉसने काय बोललं तर त्याला राग येतो, बॉसला काहीतरी उद्धट बोलतो तो. आता उद्धट बोलल्याने काय होतं, जिथं त्यांनी संयम दाखवायचा या तिथं लीन नम्रता दाखवायची या तिथं हुशारी दाखवायची आणि सॉरी म्हणून तो विषय मिटू शकला असता. पण रागामुळे तर ज्यावेळेस तो उलट बोलतो त्यावेळेस बॉसच्या नजरेत बसतो तो आणि प्रमोशन वेळेस त्याचं नाव सर्वात खाली जातं. कळलं का? म्हणजे काय होतं की हा रागीट स्वभाव आमच्या फिजिकल उन्नतीला सुद्धा अडखळून ठेवू शकतो. प्रेज लॉर्ड. काही काही गोष्टी असतात की म्हणजे आपण म्हणतो ना, अरे जाऊ दे, एखाद्या व्यक्ती म्हणतो राग नको, त्याच्याबरोबर काय बोलण्याचा अर्थ नाही का, खूप रागीट मनुष्य आहे बाबा. म्हणजे तो व्यक्ती हा रागाच्या स्वभावामुळे ओळखला जातो. कळतंय तुम्हाला? पण एखादा व्यक्ती आपण कळतो अरे तो खूप मदतशील आहे, आपण जर गेलो ना तो आपल्याला प्रत्येक वेळेस मदत करत, काही जरी असेल ना तो मदतीला धावून येतो. आपण म्हणतो ना का, कारण त्याच्या स्वभावामुळे व्यक्ती ओळखला जातो. प्रेज लॉर्ड. ख्रिस्त आम्ही गाजवण्यापेक्षा आमच्या स्वभावामुळे ख्रिस्त जर दिसला ना, मग लोक प्रत्येक लवकर ख्रिस्ताकडे आकर्षित जाईल. प्रेज लॉर्ड. आमच्यामध्ये दया, प्रीती, क्षमा जर दिसली ना तर लोक ख्रिस्ताकडे जास्त पटकन ओढली जातील. आम्हाला सांगावं लागणार नाही, त्याचा प्रकाश दिसल आणि अंधारातल्या लोकांना हा काहीतरी वेगळ्या स्वभावामध्ये चालत असल्यावरती ज्यावेळेस कळेल ना, त्यावेळेस ते आनंदाने आमचं ऐकतील, इव्हन ख्रिस्ताची सुवार्ता ऐकतील, आमच्या प्रार्थनेला प्रत्युत्तर देतील, ते आमच्या प्रार्थनेला प्रतिसाद देतील. कारण आमचा स्वभाव ख्रिस्तासारखा दिसतोय. प्रेज लॉर्ड. हेच हवंय त्याला की राज्य याजकाचं काय आहे की ख्रिस्ताचं प्रतिरूप आमच्यातून प्रगट व्हावं, ख्रिस्ताचं प्रतिरूप आमच्यातून दिसावं. प्रेज लॉर्ड. आणि ज्यावेळेस असं प्रतिरूप दिसतं, एखाद्याची क्षमा मागणं म्हणजे आमचा अपमान नाही, एखाद्याची क्षमा मागणं याचा अर्थ उलट त्याच्याबरोबर असलेली जवळीक आहे. त्या जवळीकने आपण त्याच्यामधल्या असलेल्या त्रुटी योग्य प्रकारे सांगू पुढं. प्रेज लॉर्ड. जर आमचे संबंध पहिल्या भेटीमध्ये जर तुटले तर आपण योग्य प्रकारचं ख्रिस्ताचं मार्गदर्शन त्याला नाही करू शकत. प्रेज लॉर्ड. बरोबर आहे ना? ज्यावेळेस एखादा व्यक्ती दोघं बरोबर चालतात त्यावेळेस आमच्या स्वभावातून ख्रिस्त प्रकट झाल्यानंतर मग तो ख्रिस्ताकडे येऊ शकतो. प्रेज लॉर्ड. मग तुम्हाला त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटी सांगण्यापेक्षा तो आमच्या असलेल्या पॉझिटिव्ह गोष्टीद्वारे तो आकर्षितला जाईल आणि ख्रिस्ताचा कारण म्हणून स्वीकार करण्यास मार्ग मोकळा होईल. प्रेज. म्हणजे एक स्वभाव कसा आहे, एक स्वभाव दैहिक स्वभाव आहे आणि एक स्वभाव ख्रिस्ताचा स्वभाव आहे, या स्वर्गातून आलेला स्वभाव आहे. 17 वचन. वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते, शिवाय ते शांतीप्रिय, सौम्य, समजूत, होण्याजोगे व दया व साफल्यते यांनी पूर्ण व अपक्षपाती निर्भय असे आहे. प्रेज लॉर्ड. वरून येणारे ज्ञान मुळात कसं असतं, शुद्ध असतं. प्रेज लॉर्ड. मग हे ज्ञान कुठून येतं, देवाच्या वचनामधून, पवित्र आत्म्याच्या सानिध्यात राहून. प्रेज लॉर्ड. आणि मग वचन सांगते ते कसं असतं, शांतीप्रिय असतं, रागीट नसतं, तीव्र मत्सर नसतो, ताठा मिरवायचा स्वभाव नसतो. प्रेज लॉर्ड. मग आपण काय पाहतो, शांतीप्रिय असतं आणि काय असतं, सौम्य असतं आणि समजून होण्याजोगे असतं. प्रेज लॉर्ड. समजून घेण्याजोगे असतं. दुसऱ्याचा शब्द त्या दुसऱ्याला तेवढाच आपण मान सन्मान देऊ शकतो. तर दुसरा बोलतोय कदाचित तो आपल्यापेक्षा हुशार असेल. आपण त्या एखादा व्यक्ती, आता एखादा डॉक्टर बोलतोय तर तो मेडिकल सायन्स शिकल्यामुळेच तो बोलतोय ना. बरोबर. आपण आपलं घोडं पुढं दामटण्यापेक्षा
त्याचं काहीतरी गोष्टी ऐकणं सुद्धा गरजेचं आहे. आपण कशात तरी एक्सपर्ट असून पण तो ऐकल आपलं. म्हणजे काय आहे की ज्या वेळेस एखादा व्यक्ती सौम्य असतो ना, तो आपल्या जीवनामध्ये फिजिकल उन्नती करू शकतो आणि स्पिरिच्युअली पण उन्नती करू शकतो. पण परमेश्वराच्या प्रत्येक सेवकाच्या मध्ये परमेश्वराने काही गोष्टी प्रत्येक सेवकाला वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ही 5 पदरी सेवा आहे. आता ही 5 पदरी सेवा म्हणजे काय आहे आपण पाहूया. इफिसकरास पत्र याचा राज्य याजक, अजून मी विषय आपण प्रगटीकरणाचाच आहे, पण राज्य याजक जे आहे ना ह्याबद्दलच आपण समजून घेतोय. इफिसकर म्हणून तो म्हणतो त्याने उच्च स्थानी आरोहण केलं. कोणी उच्च स्थानी आरोहण केलं? येशू ख्रिस्ताने. कधी? पुनरुत्थान झाल्यावरती. 5व्या अध्यायामध्ये जे परमेश्वराच्या उजवीकडच्या सिंहासनावरचा ची वेळ दिसते ना, त्याने काय केलं? पुनरुत्थानानंतर, म्हणजे जसं आता ईस्टर येतोय त्या पुनरुत्थानानंतर त्याने काय केलं? उच्च स्थानी आरोहण केलं आणि सुख लोकातले जेवढी लोक होती जी सैतानाने कैद करून ठेवलेली होती, बरोबर, पुनरुत्थानापासून त्यांना काय केलं? वरती घेऊन गेला. तो स्वर्गामध्ये घेऊन गेला येशू ख्रिस्त. आता सुखलोक पृथ्वीच्या खाली नाही. सुखलोक कुठे? आता परमेश्वराच्या उराशी. जे अब्रामाच्या उराशी होतं ते येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीमुळं, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्यामुळं संपूर्ण जुना करार हे सुखलोक कुठे गेलेले? येथेच इफिस म्हणतो उच्च स्थानी आरोहण केलं, काही त्यांना कौत करून नेलं आणि मानवांना काय केलं? त्यांनी देणगे दिल्या. कुठल्या मानवांना देणगे दिले? पृथ्वीचे जे मानव आहेत त्यांना देणगे दिले. का देणगे दिले? कारण याजक राज्य आता स्थापन होणार आहे पृथ्वीवरती. प्रगटीकरणाच्या 5व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये तुम्हाला देणगे पाहिजे ना, कारण तुमच्या विरुद्ध सैतान कार्य करत आहे. कारण आमचं युद्ध हे मनुष्याबरोबर नाहीये, तर अंतराळातल्या दुरात्म्याच्या शक्ती विरुद्ध आहे. अंतराळातल्या दुरात्म्याच्या शक्ती विरुद्ध युद्ध करण्यासाठी अंतराळातलं सामर्थ्य या परमेश्वरातर्फे देणगे हवेत आम्हाला. स्पिरिच्युअली देणगे, फिजिकल देणगे नाही. प्रेज लॉर्ड. वचन सांगते की येशू ख्रिस्ताने स्वर्गात वर जाताना, सुखलोक घेऊन जाताना पृथ्वीच्या माणसांना काय केलंय? देणगे दिल्या म्हणतोय तो. देणगे म्हणजे गिफ्ट. इट इज फ्री. प्रेज लॉर्ड. हे फ्री आहे, पण इट इज चोजन बाय गॉड. जरी फ्री असलं तर देवाकडून असलेलं ते गिफ्ट असलं तरी देवाच्या इच्छा योजनेप्रमाणे मिळतं. प्रेज लॉर्ड. ओके. म्हणजे त्यांनी काय केलं? पृथ्वीच्या अधोलोकी उतरला होता. म्हणजे कुठं उतरला होता? तो सुखलोकात. 3 दिवस आणि 3 रात्र राहिला. आपण पाहणार आहोत ईस्टर गुड फ्रायडेच्या वेळेस आपण ते 3 दिवस 3 रात्र आहे ना, ते कसं 3 दिवस 3 रात्र येतात आहे ना, त्याबद्दल आपण नीट चार्ट मध्ये मी तुम्हाला समजून सांगाल. कारण गुड फ्रायडे तर शुक्रवार आहे. गुड फ्रायडे शुक्रवारी करतो ना, मग 3 दिवस 3 रात्र होतात का ईस्टरला? मग कसं काय तुम्ही पाळतात? पुलपीटवरून मोठ्यावरूनच सांगतात 3 दिवस आणि 3 रात्र. त्या म्हणतात ब्रदर एकच दिवसाने एकच रात्र दिसते. प्रेज द लॉर्ड. बरोबर. ते नीट आपण पाहणार. कारण हे कसं आहे माहितीये का? हे ज्यूइश कॅलेंडर नुसार आहे. आणि जोपर्यंत आम्ही ज्यूइश ट्रेडिशन या ज्यूइश सणाचं महत्व समजत नाही ना, तोपर्यंत हे 3 दिवस 3 रात्र आपल्याला कधीच पाहायला मिळणार नाही. तर आपण ते त्याच्यावरती नीट समजून घेईल, मग आपल्याला कळेल हे 3 दिवस आणि 3 रात्र कशा प्रकारे होतात. ओके. वचन सांगतात तो पृथ्वीच्या कुठे गेला? अधोलोकात उतरला. म्हणजे येशू ख्रिस्त हा सुखलोकात गेला. कारण तो मरण्याच्या आधी म्हटला ना, बरोबर आहे, आज तू मजबर बरोबर आहे ना. आणि दुसरा चोर ज्याने येशूला नाकारलं तो सुखलोकात गेला का? म्हणजे 2 गोष्टी आहेत तिथं. एक अधोलोक आहे आणि एक सुखलोक आहे. सुखलोक कुठं होतं? अब्रामाच्या उराशी. अधोलोक कुठं होतं? सैतानाच्या उराशी. जे लूक याचा 16वा अध्यायामध्ये सांगितलं, एक श्रीमंत आणि एक लाजार. अब्रामाच्या उराशी लाजार गेला, कारण लाजार हा रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ जुना करार आहे. येशू ख्रिस्ताने प्रत्यक्ष सांगितलं. आणि
श्रीमंत मनुष्य कोण होता? तो अधोलोकात गेला. मग अधोलोकात भट्टी आहे ना, आपण लूक 16 मध्ये पाहतो. आणि सुखलोकात भट्टी नाही आहे. तो अब्रामाच्या ओरशी मस्त सुखलोक म्हणजे पॅराडाईज म्हटलेले आहे, जिथं संपूर्ण स्वर्गासारखं सोयी उपलब्ध होत्या. पण पुनरुत्थानाचं सामर्थ्य त्या शरीरामध्ये नव्हतं. ते पाहणार आहोत आपण त्या ह्याला. तर सांगायचं की येशू ख्रिस्त त्याने आरोप केला तर पृथ्वीच्या अधोलोकी उतरला होता. यापेक्षा दुसरे काय समजावे? म्हणजे 3 दिवस 3 रात्र तो का राहिला? मग 3 दिवस आणि 3 रात्रच का? ते सुद्धा पाहणार आहोत. कारण ते सणानुसार येते. ते जे 3 आहेत ना, ते सण आहेत ते, बरोबर आहे. जो वरांडणाचा सण, बेखमीर भाकरीचा सण, आणि तिसरा मग पुन्हा प्रथम उपवास त्याचा सण येतो. हे 3 दिवस ते त्याच्याप्रमाणे मांडण्यात आलेले, ते आपण नंतर पाहणार. म्हणजे सांगायचं होते, म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ना, ती परमेश्वराने योग्य प्रकारे केलेली आहे. त्याला तुम्ही छेद देऊ शकत नाही, या त्याला तुम्ही ज्याला म्हणतो ना चूक दाखवू शकत नाही. परमेश्वराने परफेक्ट त्यांनी सर्व केलेले. आपण नीट जर समजून घेतलं ना, कारण आपण आपल्या ट्रेडिशन प्रमाणे चालतो, पण हे ज्यूइश ट्रेडिशन प्रमाणे आपण ज्यावेळेस पाहू ना, त्यावेळेस ते वधू, या झुप्पा, या स्वर्गारोहण, हे सर्व या कुमारिका जे आहेत ना, जे 5 शहाण्या 5 कुमारिका, हे सर्व ज्यूइश ट्रेडिशनने जर बघितलं ना, तर आपल्याला योग्य प्रकारे गोष्टी दिसतील आणि समजतील. म्हणून त्या गोष्टी समजण्यासाठी देवाच्या आत्म्याचं सुद्धा ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि ही 5 पदरी वचन सांगते. हा पुढं आपण पाहूया 5 पदरी सेवा. जो खाली उतरला होता, कोण उतरला होता? येशू उतरला होता, सर्व काही भरून टाकण्यासाठी. म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पृथ्वी खालचा अधिकार. अधोलोकाचे किल्ले तर अधोलोकाचे किल्ले तर घेण्यासाठीच तो अधोलोकात उतरला ना. येशूला काही नरकात जायची गरज नाहीये, कारण तो नरकात जाण्यासाठी आलेलाच नव्हता. त्यांनी जे क्रूस खांबावरती मरण, पापाचं शापाचं वेतन जे घेतलं, ते क्रूस खांबावरती घेतलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, बरोबर. आणि तो वचन सांगते की मरण आणि अधोलोकाचे किल्ले काय घेण्यासाठी तो सुखलोकात उतरला. मरण आणि अधोलोकाचे किल्ले आता कोणाकडे? येशू ख्रिस्त आहे. म्हणून तो सर्व भरून टाकण्यासाठी तो काय केला? उद्देशाने सर्वोच्च स्वर्गावरती त्याने काय केलं? आरोहण केलं. म्हणजे आता स्वर्ग आहे त्याच्या अंडर आहे, पृथ्वी त्याच्या अंडर आहे, अधोलोक सुद्धा त्याच्या अंडर आहे. अधोलोकाची चावी आता येशू ख्रिस्ताकडे आहे. येशू ख्रिस्ताशिवाय अधोलोकामध्ये कोणी एंट्री करू शकणार नाही, कोणी तिथून बाहेर येऊ शकणार नाही. हेच करण्यासाठी तो 3 दिवस 3 रात्र तिकडे गेला होता. ओके, पुढे वाचू आपण. आणि त्याने कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्थी, कोणी पाळक. प्रेज द लॉर्ड. आणि त्यानेच म्हणा, त्यानेच याने म्हणजे कोणी? येशू ख्रिस्ताने. म्हणजे मिनिस्ट्रीज कुठून येतात? त्याच्यामुळेच येतात. मला वाटलं मी बनावं, नाही. पाचारण वेगळं आहे, नीट लक्षात घ्या. पाचारण वेगळं आहे. हे जे 5 पदरी, ही 5 पदरी सेवा आहे. 5 पदरी सेवामध्ये काय? नंबर 1 प्रेषित, अपोस्टल. दुसरं संदेष्टे, प्रॉफिट. तिसरं सुवार्तिक, इव्हेंजलिस्ट. चौथं पाळक, पास्टर. टीचर, शिक्षक. ही 5 पदरी सेवा आहे. बाकी पण सेवा आहे त्या जे चर्चमध्ये सुद्धा काय काय वडील म्हणा, बाकी साक्ष देणारे म्हणा, दानार्पण देणारे म्हणा, इंटरप्रिटेशन, या पण काही सेवा आहे. पण मोस्टली 5 पदरी सेवेच्या अंडर हे येतात. प्रेज द लॉर्ड. आता हे जे 5 पदरी, कारण काही आपल्या लोकांना फक्त एकच पदरी सेवा माहिती असते, पास्टर, बरोबर. पण स्पिरिच्युअली रित्या येशू ख्रिस्ताने किती सेवा दिलेल्या आहेत? 5 पदरी सेवा दिलेल्या आहेत. 5-fold मिनिस्ट्री, बरोबर. हे जे 5 पदरी सेवा आहेत त्याने नेमून दिले म्हटले. कशासाठी? की पृथ्वीवरती याजक राज्य जे तयार करायचं ना, ते तयार करण्यासाठी हा पाया आहे. ह्याच्यावरती रचलं जाणार आहे मंदिर. बरोबर.
पेत्राला म्हटले ना, बरोबर आहे, ह्यावरती ह्या खडकावरती मी काय करेल, मंडळी स्थापन करेल. तो प्रेषित आहे. प्रेषित हा सर्व 4 पात्रांमधला मुख्य म्हणजे प्रेषित असतो. ते समजून घेऊ आपण. ओके, आता ही सेवा कधी दिलेली आहे? ज्या वेळेस 12 वचन, ती यासाठी की त्यांनी पवित्र जनास सेवेच्या कार्याकरिता. ते ह्यासाठी की नंबर 1 ही सेवा कधीपासून सुरू झालेली? ज्यावेळेस येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये गेला आणि अब्राहामाच्या उराशी असलेला सुखलोक स्वर्गात घेऊन गेला, त्यानंतर पृथ्वीवरती असलेल्या लोकांना काय केलं? त्यांनी देणग्या दिले. प्रेज द लॉर्ड. आणि तेव्हापासून ही सेवा, 5 पदरी सेवा सुरू झालेली या पृथ्वी तळावरती, की शमरोनामध्ये, येरुशलेम नगरीमध्ये, शमरोनामध्ये, गालिलामध्ये आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत काय करा, माझी सुवार्ता सांगा. हे करायचं काम कोण आहे? ही 5 पदरी सेवा करणारे, प्रेषित करणारे. प्रेज द लॉर्ड. प्रेषित म्हणा, पास्टर्स म्हणा, संदेष्टे म्हणा, शिक्षक म्हणा, सुवार्तिक म्हणा, हे ते काम करणारे. आता कशासाठी ही सेवा दिलेली आहे? मोस्टली 12 वचन वाचूया ते. ती यासाठी की त्यांनी पवित्र जनास सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे. प्रेज द लॉर्ड. वचन काय सांगते? जे बालक आहे मंडळीमध्ये, त्यांना काय करायचं? प्रौढापर्यंत घेऊन जायचंय, वचनाचं शिक्षण देऊन, की पवित्र ज्ञानाच्या सेवेकरता. म्हणजे ही काय, जे 5 पदरी सेवा, हे कोण आहे? सेवक आहेत. कोणासाठी? मंडळीसाठी असलेले, की त्यांनी मंडळीला वचनाचं शिक्षण देऊन बालकापासून काय करायचं? प्रौढ करायचंय. प्रेज द लॉर्ड. हे जे 5 पदरी सेवा, हे कामगार या सेवक मंडळीच्या उन्नतीसाठी नेमलेले, मंडळीच्या प्रगतीसाठी नेमलेले, मंडळीला वचनामध्ये वाढवण्यासाठी नेमलेले. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून मंडळीने ह्या 5 पदरी सेवेच्या अधीन ज्यावेळेस जाईल, त्यावेळेस मग मंडळीला वचनातल्या गोष्टी कळायला लागतील आणि ते बालक या कुमार अवस्था आहे ना, त्याच्यापासून ते प्रौढ होतील. आणि म्हणून ती योजना आहे की त्यांना परमेश्वराच्या राज्याच्या गोष्टी कळायला लागतील, समजायला लागतील, आणि मग परमेश्वराच्या सेवेसाठी ते कार्यरत होतील. प्रेज द लॉर्ड. कारण आत्मिक ज्ञान मिळाल्याशिवाय कोणीतरी आत्मिक गुरु पाहिजे ना, कोणी आत्मिक गोष्टी शिकवणारा हवा ना, मग त्यांना ते आत्मिक ज्ञान मिळेल. आता मलाही कोणाच्या तरी अधीन व्हावं लागेल आणि त्यालाही कोणाच्या तरी अधीन व्हावं लागेल. तरी मेंटोर आहे, मी कोणाच्या तरी अधीन गेलो होतो. 2011 मी पास्टर पीटरांच्या अधीन गेलो आणि त्यांच्या सेवेमधून मी त्या गोष्टी घेतल्या, त्यांच्याकडून मी शिकलो. त्या शिक्षणामध्ये जे काय ते शिकवत होते, मी ते माझ्या आतड्यामध्ये भरले. पवित्र आत्म्याच्या साहाय्याने वचनाच्या गोष्टी मी शिकलो आणि आत्मिक प्रौढरित्या आज मी तुमच्या समोर उभा आहो आणि मी तुम्हाला शिक्षण देतोय. आणि मग तुम्ही ते शिक्षण घेऊन तुम्ही अजून दुसऱ्याला शिक्षण देऊ शकता. प्रेज द लॉर्ड. आमच्या स्वभावामध्ये डागडुजी कसं करायचं, आमच्या स्वभावामध्ये जे ताटपणा जे याकोब सांगतो, त्या बदलण्याची जी कृती आम्ही कशी करायची ना, हे वचनाद्वारे आम्ही शिकू शकतो. आणि मग परमेश्वराच्या राज्यासाठी योग्य प्रकारे मदतनीस या योग्य प्रकारचे सेवक बनू शकतो. आणि आम्ही वैयक्तिकरित्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा डागडुजी करू शकतो, आमच्या जीवनामधलं युद्ध सुद्धा जिंकू शकतो आणि लोकांसाठी मध्यस्थी करून लोकांच्या जीवनामधल्या युद्धाला आम्ही मदत करून त्यांच्या जीवनातल्या युद्धामध्ये आम्ही मदतनीस झाल्यामुळे त्यांचं युद्ध सुद्धा ते जिंकू शकतील. म्हणजे आमच्या जीवनामध्ये बदल घडणार नाही तर आम्ही दुसऱ्यासाठी पण मध्यस्थी बनू, चर्चसाठी मध्यस्थी बनू, अविश्वासणाऱ्यांसाठी मध्यस्थी बनू, आजाऱ्यांसाठी मध्यस्थी बनू, ज्यांचा प्रॉब्लेम समस्या त्यांच्यासाठी मध्यस्थी बनू. प्रेज द लॉर्ड. का माहिती का, की आम्ही परमेश्वराचं राज्य वाट. पण एखादा व्यक्ती जर कमकुवत, वचन काय सांगतं, एखाद्याला प्रार्थनेची गरज आहे तर आम्हाला त्यांच्यासाठी मध्यस्थी करणं गरजेचं आहे. पण मी जर उन्नत झालो, मी होतो मला काय करायचं, माझ्या जीवनामध्ये भरपूर व्यवस्थित सगळं आहे, मी कशाला जाऊ त्याच्यासाठी प्रार्थना करायला. नाही, ही आपली जबाबदारी आहे. तो कायनाला म्हणतो ना, तुझा भाव भावेल याबद्दल तुझं काय कुठे आहे, तो मी माझ्या भावाचं काय संरक्षण करणार आहे, मग माझ्या भावाचा मी काय ठेका घेतलेला आहे का? अरे तो मोठा आहे, तू ठेका घेणं गरजेचं आहे.
आत्मिक उन्नतीच्या लोकांनी जे कमकुवत आहे, या जे बालक आहेत, या अजून जे कुमारावस्थेत आहे, त्यांना प्रोत्साहन करायचं, त्यांना चर्चमध्ये आणण्यासाठी आपण प्रोत्साहन द्यायचं, प्रार्थना करायची, त्यांच्यासाठी आम्ही मध्यस्थी करायची. का माहिती का? ते सुद्धा प्रौढ बनतील आणि ते सुद्धा दुसऱ्या व्यक्तीला मध्यस्थी करते आणि असं स्ट्रॉंग चर्च आहे ना, लोणावळा हादरू शकतो. कारण प्रत्येक सोल्जर महत्वाचा आहे, प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे, प्रत्येक आत्मा महत्वाचा आहे परमेश्वरासाठी. मी आर्मी मधून आलेलो, मी तेच सांगतोय. आमच्या ट्रेनिंग मध्ये आम्हाला प्रत्येकाला ट्रेनिंग द्यावं लागतं. मी दुसऱ्याच्या ट्रेनिंगने मी लढाईमध्ये जिंकू शकत नाहीये. आमचं जे 9 महिने ट्रेनिंग असतं ना, एवढं भयंकर असतं ना, ते माझं ट्रेनिंग मला घ्यावं लागतं, त्याचं ट्रेनिंग त्याला घ्यावं लागतं, मग तो परफेक्ट सोल्जर बनतो. कारण आम्ही बॉर्डरवरती तसंच हे स्पिरिच्युअली युद्ध आहे. इथं प्रत्येक व्यक्ती सोल्जर आहे आणि त्या सोल्जरनी आत्मिक तयारी करणं गरजेचं आहे. आणि स्वतःची आत्मिक तयारी दुसरा करणार नाही, माझे वडील करणार नाही, माझी आई करणार नाही, माझा भाऊ करणार नाही, माझी तयारी मला करावी लागेल. म्हणजे माझ्या तयारीने मी माझं स्वतःचं संरक्षण तर करतच करत, मी दुसऱ्यांच्या संरक्षणामध्ये जर उंडी पेशा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा मध्यस्थी करत. आणि मग त्यावेळेस एकापेक्षा 2 धावतील, त्यांची धाव अजून स्ट्रॉंग होईल, सफल होईल, यशस्वी होईल आणि देवाच्या वाढीसाठी मदतनीस होईल. आम्ही आमचंच केवळ हित बघा. पाऊल म्हणतो ना, आपलंच केवळ हित बघू नका, तर दुसऱ्या सुद्धा तुमच्याबरोबर धावण्यासाठी त्यांना मदत करा. कारण स्वर्गात तर प्रत्येकाला जायचं, स्वर्गारोहण तर प्रत्येकाला घेऊन जायचंय आपल्याला. बरोबर. आम्ही स्वर्गारोहण गेलो, आमचे भाऊ बहिणी खालीच राहिले, तर मग त्याचा उपयोग काय? आम्हाला प्रत्येकाला स्पिरिच्युअलिरित्या स्ट्रॉंग असणं काय गरजेचं आहे. तर हल्ला होतो तो कुठं पॉवर होतो. आता जसं ब्रदर म्हणले की तरुण मुलांसाठी आता हे जे ग्रुप आहेत ते तरुण मुलांसाठी प्रोत्साहन करतात, त्या तरुण मुलांना वाचनामध्ये चालण्यास मदत करतात. चांगले. आज तरुण मुलांना गरज आहे आत्मिकरित्या त्यांच्या योजनेने या त्यांच्या ज्याला म्हणतो ना, त्यांच्या विचार कल्पनाप्रमाणे त्यांना प्रोत्साहन करणं, या त्यांना पाठिंबा देणं, या त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना जसं पटल तशा प्रकारे ती सिच्युएशन मांडणं, ही अशी नितांत गरज आहे आज. आणि ते जर तरुण मुलांसाठी काम करत असेल, चांगली वाटते, त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं. तरुण मुलांना चर्चमध्ये प्रोत्साहन देणं, जबरदस्ती त्याच्यावरती जबरदस्ती करू शकत नाही, पण प्रेमाने तुम्ही सांगू शकताय, बाबा हे घे, आज इकडं कर, 2 गाणी गा. त्यांना जेव्हा आपण स्थान देऊ त्यावेळेस ते कामाला मदत करतील, आपल्या पुढे प्रोत्साहन करतील, त्यांच्यावरती जबाबदारी टाकल्यावरती करतील गोष्ट. आणि आज तरुणांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण अनेक मोहपास जे आपल्यामध्ये नव्हते, आपल्या काळी नव्हते. म्हणजे आता माझं ज्यावेळेस 67 साली जन्म, बरोबर, कधीतरी तो टीव्ही असायचा 7:30 वाजता, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही. तेव्हा काही एवढं हे नव्हतं. आत्ता काय केवढं मोहपास येतात. मोबाईल म्हणा, पब म्हणा, व्हॉट्सअप म्हणा, तरुण मित्र मंडळी म्हणा, ऑफिसेसचे म्हणा, भयंकर आपल्यापेक्षा भयंकर कामाचं टेन्शन म्हणा, पगार EMI म्हणा. EMIचा आज जेवढा पगार नाही तर मी आर्मीमध्ये गेलो तर माझा 850 रुपये पगार होता. आज पहिलं पॅकेजच लाखामध्ये येते. बरोबर. तर अनेक गोष्टी तरुणांना त्यांच्याप्रमाणे समजा जेवढे मोहपट टाकले जातात, मग EMI मध्ये गुंततात, ते अडकतात. मग अजून ते टेन्शन वेगळं, घराचं टेन्शन वेगळं, नोकरीचं टेन्शन वेगळं, समाजाचं टेन्शन वेगळं. अशा परिस्थितीत चालत असतात. म्हणून तरुण लोकांना पण आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून चर्चमध्ये आपण तरुण पोरांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. आणि असे जे ग्रुप्स असतात त्यांना सुद्धा तरुण मुलांमध्ये कार्य करण्याची संधी असणं गरजेचं आहे. कारण तरुण पुढा हे पुढची पिढी आहे. मोशेने यहोशाला पुढे ठेवलं नसतं तर यहोशाला काहीच कळलं नसतं. मोशे शुड वॉक विथ, ज्याला म्हणतो ना, यहोशा शुड वॉक विथ मोसेस. ज्यावेळेस तो मोशे बरोबर चालेल त्यावेळेस तो मोशेच्या परमेश्वर पित्याबरोबर पण चालू शकतो. मोशे बरोबर चालला नाही, मोशे जर योग्य नसला तर यहोशाला कशाला त्याच्याबरोबर चालेल. तर मोशेने पण यहोशाला बरोबर घेणं गरजेचं आहे. आणि मोशेमध्ये सुद्धा ख्रिस्त दिसणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे यहोशा ऑटोमॅटिकली, मोशे नसला तर यहोशा सुद्धा ख्रिस्त घालू शकतो आणि ख्रिस्ताला पुढे घेऊ शकतो. कारण पुढची जबाबदारी तीच आहे. पुढचं जे पिढी आहे, बरोबर आहे ना,
ती पुढची पिढी तीच असणार आहे. चर्च पुढे उद्या पास्टर्स तेच बसणार आहे का नाही? पण त्यांच्या सुद्धा वरती जबाबदारी आहे. हे चर्च जर पुढे चालवायचं असेल तर तरुण पोरांना पुढे आणणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. ओके. मंडळीच्या उन्नतीसाठी म्हणजे बालकापर्यंत काय प्रौढापर्यंत 13 वचन. देवाच्या पुत्रावरील विश्वासाचा व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाचा एकत्वाप्रत प्रौढ मनुष्यपणाप्रत ख्रिस्ताची तोपर्यंत दिले आहे. दिले. आता याच्यात कळतं का काय? किती आवड लिहून ठेवलेलं आहे. देवाच्या पुत्राचं काय कळतं का याच्यामध्ये? प्रेज लॉर्ड. कसं आहे माहिती का? नीट लक्षात घ्या. ह्या देणग्या कशाला दिलेल्या आहेत की बांधणीस या मंडळीच्या उन्नतीसाठी मंडळीला बांधणी करणं आणि मंडळीची उन्नती करणं वाचनामध्ये विश्वासाची परिपूर्णता येईपर्यंत त्यांच्यामध्ये. येशू ख्रिस्त कोण आहे? येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी काय केलं? येशूचा क्रूस खांबानंतर, त्याच्या मरणानंतर, त्याच्या पुनरुत्थानानंतर तो महायाजक म्हणून परमेश्वराच्या उजवीकडे बसलेला आहे. त्याच्यामुळं माझ्यात आत्ता वर्तमान काळाच्या जीवनामध्ये आणि भविष्य काळाच्या जीवनामध्ये त्याची काय माझ्यासाठी योजना आहे, तो काय करू इच्छित आहे आणि माझ्याकडून काय अपेक्षा आहे, हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत परमेश्वरासाठी आपण सेवा करू शकत नाही आणि याजक राज्य आपण स्थापन करू शकणार नाही. त्यामुळे ख्रिस्ताची ही देणगी जी आहे ना, हे मला ख्रिस्ताचं ज्ञान या स्पिरिच्युअल आत्मिक गोष्टी समजण्यासाठी दिलेले आहे. हे शिक्षण आहे. प्रेज लॉर्ड. आणि हे शिक्षण प्रत्येक व्यक्तीने घेणं गरजेचं आहे. वचन सांगते की ज्ञान एकत्वाप्रत प्रौढ मनुष्याप्रत, म्हणजे प्रत्येक व्यक्तीने प्रौढ व्हावं. बरोबर. कारण एखादा सोल्जर जर कमकुवत असेल ना, तो सोल्जर त्या कमकुवतपणामुळे तुम्हाला पण प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण लढण्यासाठी जर दोघं सक्षम असले तर किल्ला लढू शकतात. पण एक लढाईमध्ये कमजोर असेल तर तुम्हाला त्याला पण लढावं लागतं, तुम्ही स्वतः पण लढावं लागतं. दोघांची जबाबदारी तुमच्या या कुट्ट्यावरती पडते. बरोबर. म्हणजे मंडळीमध्ये जर प्रत्येक व्यक्ती जर प्रौढापर्यंत झाला, या योग्य प्रकारचं शिक्षण असलं, या आत्मिकरित्या स्ट्रॉंग असला, तर तो पास्टरसाठी सुद्धा आणि मंडळीसाठी सुद्धा काय आणि मंडळीच्या उन्नतीसाठी सुद्धा योग्य प्रकारे परमेश्वराचा हत्यार बनू शकतो. योग्य प्रकारे परमेश्वराचा वापरणारं साधन बनू शकतो. प्रेज लॉर्ड. कारण त्याच्यामध्ये शांतीप्रिय आहे, प्रीती असणार आहे, क्षमा असणार आहे, एकमेकांना समजून घेण्याचा अंडरस्टँडिंग असणार आहे. मी ख्रिस्तासाठी कोण आहे आणि चर्चमध्ये माझं कार्य काय आणि चर्चमध्ये माझी व्यवस्था काय, हे तो योग्य प्रकारे समजल्यामुळं तो अडखळण ठरत नाही, उलट तो हेल्पिंग हँड होतो उन्नतीसाठी. कारण तो कधी कधी स्वतःमध्ये पण बदल घडतो. त्याला कळतं की हा बाबा हा माझा ऐकतच नाहीये, तो टॅक्टफुली त्याला सुद्धा घेतो आपल्याबरोबर. चल ठीक आहे, दोघं मिळून करू. मग त्याला कळतंय तुम्हाला, म्हणजे सगळ्यांची मिळून असलेली सेवा आहे. ज्ञान विश्वास एकत्वाप्रत प्रौढ मनुष्याप्रत तर योग्य ज्ञान होण्यापर्यंत पुलपिट मधली 5 पदरी सेवा प्रत्येक व्यक्तीने घेणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून तुम्हाला प्रेषित हवे, शिक्षक हवे, पास्टर हवे, सुवार्थिक हवे, इव्हेंजलिस्ट त्याला म्हणतो पाळक सुद्धा हवे. प्रेज लॉर्ड. वचन सांगते की ह्याचा मूल हेतू काय की हे जे 5 पदरी सेवा आहे ना, या 5 पदरी सेवे पाठीमागं दान सुद्धा आहे. पास्टराच्या मागं वेगळी दान आहे, इव्हेंजलिस्टच्या मागं वेगळी दान आहे. ते नंतर बघूया, आता मी मिक्स करत नाही कारण हे खूप हेवी होणार आहे. तुम्हाला आताच हेवी होत आहे. प्रत्येक पास्टरांच्या मागं दान आहे, इव्हेंजलिस्टच्या मागं दान आहे, इव्हन शिक्षकाच्या आता हे जे शिक्षण देतोय, आता माझं जसं शिक्षकासाठी मला देवाने पाचारण त्याच्याकडून आहे. तर तुमच्या आत्मेमध्ये तुम्हाला सांगावं लागत नाही, तुम्ही स्वतःहून म्हणत नाही की मला देवाने निवडलंय, मला देवाने नाही. देवाकडून तुम्हाला ऑलरेडी आत्म्यामध्ये कळतं की तुम्हाला देवाने निवडलेलं आहे. आणि मग तुम्ही देवाच्या आत्म्यानुसार तुम्ही चालता, त्याच्या योजनेत संकल्प. वचन सांगतात देव अब्रामाबरोबर बोलला, देव दाविदाबरोबर बोलला,
प्रेज द लॉर्ड. बरं, येशूने पेत्रांची निवड केली, येशूने योहानाची निवड केली. कळतंय तुम्हाला? हे देवाकडून निवडलेले आहेत. कारण त्याच्यामध्ये असं काय अंश असतो, ते पात्र असं असतं की जो परमेश्वर वापरत असतो, ते वापरण्याचं साधन असतं. 2011 पर्यंत मला माहित नव्हतं की देव परमेश्वर मला वापरण्याचं, मी परमेश्वराच्या वापरण्याचं साधन आहे. पण ज्यावेळेस मी मला स्वतःला त्या प्रेषिताच्या समोर बसवलं आणि ज्यावेळेस ते ऐकलं मी, आणि ज्यावेळेस पवित्र आत्म्याने मला सांगितलं, त्यानंतर मला कळलं की परमेश्वराची इच्छा योजना माझ्या जीवनासाठी या 5 पदरी सेवेमध्ये आहे का नाही. आणि मग त्यानुसार प्रतिसाद देणं सुद्धा गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्ती प्रेषित नसणारे, प्रत्येक व्यक्ती 5 पदरी सेवेमध्ये पण नसणारे, पण माझं पाचारण कशाला झालेले? प्रत्येक व्यक्तीला देवाने निवडलेले. ती जी शंभरोनी स्त्री, तिला निवडले देवाने. झालेला स्पर्श करणारे, तिला निवडले देवाने. ज्याने आपलं श्रीमंत मनुष्य, ज्याने आपली कबर येशूला दिली, त्याला निवडले देवाने. नाही तर येशूला कुठे ठेवलं असतं? धनवंताची कबर प्राप्त झाली हे वचनात लिहिलंय, पण धनवंत म्हटलं असता मी माझी कबर नाही देणार, मग वचन कसं पूर्ण झालं असतं? म्हणजे धनवंताला पण निवडलंय ना, त्याचं पण ते पाचारण आहे. येशू समोर प्रत्येक व्यक्ती आला, ते त्याला कॉलिंग आहे, देवाने त्याला बोलवलंय की जे येशूच्या द्वारे ते आशीर्वादित व्हावे. 12 शिष्य निवडले, 12 प्रेषित निवडले, त्यांना जगामध्ये पाठवलं, कारण येशू तो स्वर्गात निघून जाणार आहे. बरोबर? हे 12 प्रेषित पृथ्वीवरती काम करणार आहे. आता 12 प्रेषित निघून गेले, आता तुम्ही मी आहोत. येशूचं काम थांबले का? अजून स्वर्गावरून व्हायचंय. बरोबर? ही जबाबदारी तुमच्या माझ्यावरती आहे. बरोबर? मला जर शिक्षक आणि प्रॉफिट म्हणून निवडले, तर मला त्याप्रमाणे मला कार्य करणं गरजेचं आहे. म्हणजे सांगायचं की 14 वचन, यासाठी की आपण यापुढे बाळासारखे असू नये, म्हणजे माणसाच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने, प्रत्येक शिक्षण रूपी वारे हेलकावणारे व विरणारे असे होऊ नये. आता ह्याचा उद्देश काय? म्हणजे कसं शरीराला जसं विटॅमिन ए, बी, सी, डी असतं, कार्बन लागतं, कार्बोहायड्रेट लागतं, प्रोटीन लागतं, पाणी लागतं, अन्न जसं शरीराला लागतं, तसं आमच्या स्पिरिच्युअली आत्म्याला सुद्धा काय लागतं? ह्या 5 पदरी सेवेची गरज आहे. प्रेज लॉर्ड. म्हणजे जे बालक असं वचन काय सांगतं, यासाठी की आपण कसा बालकासारखे असू नये. म्हणजे माणसाच्या धूर्तपणाने, म्हणजे बालक कसे असतात? अशांत असतात, अस्थिर असतात. माणसाच्या युक्ती, या कुयुक्ती म्हणा, या शिकवणीने, या प्रथा म्हणा, या रूढी परंपरेने फसू शकतात, या भोगू शकतात. माणसाच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणारे युक्तीने, प्रत्येक शिकण रूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये. आम्हाला राज्य याजक यासाठी नेमलेलं, म्हणून आम्हाला त्या 5 पदरी सेवेच्या अधीन बसणं गरजेचं आहे. की आज आपण पाहतो हे आहेत विश्वासणाऱ्यांच्या घरामध्ये पोहोचलेले आहेत. ते तुम्हाला कळणं गरजेचं आहे की हे खरोखरीच देवाकडून असलेलं शिक्षण आहे का, मला माझ्या तारणावरती हा सैतानाकडून असलेला अटॅक आहे. हा जो सेवक संदेष्टा पुलपीट वरून सांगतो, हा योग्य प्रकारे बोलतो का? हा खरोखरच येशूची साक्ष सांगतो का? हा येशूद्वारे मला भडकवतोय, येशूच्या नावाद्वारे. पण खोटे सेवक, खोटे संदेष्टी येतील असं सांगितलेले वचन, जो ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारतो, या जो ख्रिस्ताच्या रक्ताबद्दल आणि शरीराचा मान सन्मान करून ख्रिस्ताला परमेश्वर, या प्रभू देव असं मानतो, तोच खरा संदेश, खरंच तो देवाकडून आलेला असं समजावं. पण अनेक कुयुक्तीने ख्रिस्ताचं काय करतात? ते अवेअर म्हणण्यापेक्षा ख्रिस्ताचं एक अजून दुसरं प्रतिरूप दाखवतात की ख्रिस्ताची वधू कोरियामध्ये आलेली. कसं असतं तर बायबलमध्ये असतं. बरोबर आहे? अकल्ट म्हणतात ज्याला, जे जादूटोणा प्रकारे, अशाच प्रकारचा हे मोह घालण्याचा प्रकारचं गोष्टी आहेत की तुमचं तारण ते हिसकावून घेऊ शकतात.
म्हणून ही पाचपदरी सेवेमध्ये आपण बसणं गरजेचं आहे. योग्य काय अयोग्य काय हे गोष्ट आम्हाला समजणं गरजेचं आहे. म्हणजे खोटे शिक्षण शिक्षकास आम्ही ओळखावे आणि अधोगतीपासून या देवा परमेश्वरापासून लांब जाण्यापासून ते शिक्षण आम्हाला ज्ञानाचं भांडार होतं. या ज्ञानाची ज्याला म्हणतो ना योग्य प्रकारे आपण तर्कवितर्क करून या पवित्र आत्म्याद्वारे योग्य प्रकारचा व्यक्ती आपण ओळखू शकतो आणि मग त्याच्या अधीन जाऊन त्याच्या शिक्षणाला प्रतिसाद देऊ शकतो. पण ज्यावेळेस आम्हाला कळतं की हा खोटा सेवक आहे, खोटा संदेष्ट आहे, त्याच्या अधीन राहता कामा नये. कारण तो आपल्याला वेगळ्याच मार्गाने घेऊन जाईल. पण ते सैतानाने धूर्त प्रकारे काय केलेले सत्याला धरून नाहीये. वचन सांगते आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त याच्या प्रत सर्व प्रकारे वाढावे. ख्रिस्तामध्ये आम्हाला वाढणं गरजेचं आहे. म्हणजे जे आनंदाने स्वइच्छेने आपण काय वाढावे की बालक आणि कुमार मधल्या ज्या त्रुटी असतील ना ते दूर निघून जातील. प्रौढ कसा असतो ख्रिस्तामध्ये असलेला समंजस असतो, धीर धारणारा असतो, ज्ञानी असतो, स्थिर असतो, संयमी असतो, प्रीती शांती आनंद क्षमा त्याच्यामध्ये वास करत असतो आणि प्रतिसाद देत असताना प्रथमतः वाचनाची पारायण करतो. हे बायबलमध्ये दिलंय का? हा पुलपीठवरून बोलतोय पाठ्य आहे पण हे बायबलमध्ये दिलंय का? मला जर बायबल माहित नसतं तर मला कसं कळणार? म्हणून तुम्हाला प्रत्येक पदरी सेवेची गरज आहे. बरोबर, मला पास्टरची गरज आहे, मला प्रेषिताची गरज आहे, मला इव्हेंजलिस्टची गरज आहे, मला शिक्षकाची गरज आहे आणि मला प्रॉफिटची पण गरज आहे. ज्यावेळेस मी पाच पदरी सेवेला स्वतःला आपण त्या अधीन घालू ना प्रत्येक वेगवेगळ्या शिक्षणाने वेगवेगळ्या अँगलने मी ख्रिस्ताला समजू शकतो. कारण प्रत्येक मिनिस्ट्रीज वेगळं आहे. प्रेज लॉर्ड. बरोबर. आणि मग आपण वाढत जाऊया ख्रिस्तामध्ये आणि मग बालक राहणार नाही तर आपण परिपक्व बनू आणि मग ख्रिस्ताच्या कार्यासाठी योग्य प्रकारचं वापरण्याचं असं काय होऊ साधन बनू. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून रोमकरास पत्र 12 अध्याय 1 ते 2 वाचूया. हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावे. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. प्रेज लॉर्ड. काय वचन सांगते? बंधुजन, तुमची शरीर कशी पाहिजे? जिवंत, पवित्र, देवाला ग्रहणीय. माणसाला ग्रहणीय नाही, देवाला ग्रहणीय. कदाचित माणसाला ग्रहणीय असतो पण देव नाकारतो. देवाला ग्रहणीय पाहिजे मग देव तुमचा वापर त्याच्या सेवेसाठी करू शकतो. तोपर्यंत आम्हाला ह्या पाचपदरी सेवेच्या अधीन आम्हाला वाढायला पाहिजे. पुढं देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्या. देवाची उत्तम म्हणा, देवाची उत्तम, ग्रहणीय, परिपूर्ण इच्छा काय आहे हे मी समजून घ्यावे. या युगाबरोबर समोरून होऊ नका तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. ही पाचपदरी सेवा हेच काम करतो. हे पुढच्या वेळेस आपण शिकूया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद मागू. हे सगळं प्रकटीकरणामध्येच आहे. या एका प्रकटीकरणाच्या वाचनामध्ये लपलेले या गोष्टी. ओके, आपण प्रार्थना करूया. आता तुमची वेळ. परमेश्वर आज वचनाद्वारे आम्ही परमेश्वराची दया, तू कृपा, पाचपदरी सेवा आम्ही प्रकट केलेली देवा, तू सहाय्य मदत कर देवा. प्रत्येक व्यक्तीला तुझ्या आवरणाखाली कोपणाखाली देते देवा. तुझ्या इच्छे योजनेप्रमाणे इथं जमलेले देवा. त्यांच्या अनेक प्रॉब्लेम समस्या असतील देवा, त्रास असतील, आजार असतील, सर्व येशूच्या नावात निघून जाऊ दे देवा. तुझी दया कृपा त्यांच्यावरती होऊ दे देवा. त्यांची आत्मिक धाव धावत असताना, याजक राज्य तयार करत असताना परमेश्वरा ते स्वतःला रूपांतरित करत असताना पवित्र आत्मा त्यांना सहाय्य कर, मदत कर देवा.
त्यांच्या ज्या अडचणी त्यात तू पहा देप्पा, आणि देप्पा त्यांना आरोग्य दे देप्पा, त्यांची समस्या सोडव देप्पा, की त्यांनी देप्पा आत्मिक धाव आपली योग्य प्रकारे चालावी अशी दया कृपा त्यांच्यावरती कर देप्पा. धन्यवाद मागतो देप्पा, आज वाचनाचं बीज आम्ही पेरलेले देप्पा, या बीजाद्वारे देप्पा त्यांना आशीर्वादित कर. हे बीज अशा प्रकारे रुजू दे की येणाऱ्या दिवसामध्ये प्रत्येकाने देप्पा आत्मिक योजना ओळखून बालकासारखे न होता प्रौढापर्यंत जावं अशी दया कृपा परमेश्वरा त्यांच्यावरती कर. तो तुला विनंती करत आहे. प्रत्येकाची जी काय देप्पा विनंती ऐकलीस असा मी विश्वास करतो. इथून पुढचा वेळ मी तुझ्या हातात देतो. हे शिक्षणावर मागतो म्हणून